झी 24 तास एक पाऊल पुढे. आपण जाणार आहोत विनायक दळवी यांच्याकडे. या आधीच्या सेगमेंटमध्ये त्यांनी 30 ठिकाणी अशा प्रकारच्या पेपर फुटीच्या जागा आहेत असं सांगितलेलं आहे. फॅक्ट फाइंडिंग कमिटीचे ते सदस्य होते. अतिशय महत्त्वाचं विधान त्यांनी केलेलं आहे. सर, या 30 पैकी काही महत्त्वाच्या जागा आम्हाला सांगा. निश्चित. मगाशी आपण आढावा घेतला पेपर सेट करण्याच्या प्रक्रियेचा. आपण उदाहरणादाखल प्रत्येक प्रक्रियेमध्ये कसे लूपहोल्स आहेत हे आपण पाहू शकतो. आणि एक महत्त्वाची गोष्ट, मगाचा तुमचा मुख्य प्रश्न हा होता की ह्या वर्षीच पेपर का फुटतात. ह्या वर्षी पेपर का फुटतायत हे मी सांगू शकत नाही, परंतु एवढं निश्चित सांगू शकतो की हे लूपहोल्स या वर्षी जन्माला आलेले नाही आहेत. ते गेले कित्येक वर्ष अस्तित्वात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. उदाहरणार्थ, अपॉइंटमेंट युनिटमध्ये मी म्हटलं की पॅनेल्स निर्माण करावी लागतात. अशी पॅनेल्स खरोखर अस्तित्वात आहेत का? महाराष्ट्र विद्यापीठ कायदा कलम 32(5) खाली जी समिती विविध पेपर सेटर्स आणि एक्झामिनर्सची नेमणूक करते, त्यांच्याकडे ती नेमणूक करण्याकरता अपडेटेड डेटा विद्यापीठाकडे आहे का? की ज्यामध्ये आज कुठला शिक्षक कुठला विषय शिकवतोय, किती वर्षाचा त्याचा अनुभव आहे, ही पॅनेल्स अपॉइंटमेंट युनिटमध्ये असणं आवश्यक आहे. ती नसली की तिथून सुरुवात होते कुठल्याही एक्झामिनरला नेमण्याची. लूपहोल क्रमांक 1. तिथल्या तिथे मी आणखीन 10 लूपहोल, आणखीन 3-4 लूपहोल सांगू शकतो. 3-4 मोठे घेऊया. प्रत्येक सेक्शनमध्ये म्हणजे एक्झामिनरची अपॉइंटमेंट इथेच खरा लूपहोल चालू होतो असं मी म्हणणार नाही. इथून सुरुवात आहे. हे नमन आहे. पेपर सेटिंग, जसं मगाशी मॅडमनी नमूद केलं, खरं तर मीटिंग व्हायला पाहिजे. मीटिंगचा अर्थ काय, तर 3 पेपर सेटर्सनी एकत्र ठरल्या वेळी विद्यापीठात येऊन कुठलेही कागदपत्र बरोबर न आणता तिथल्या तिथे आपल्या विजडम, आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून 3 एकत्रित सेट तयार करून 3 सेटवरती सह्या करून सील करणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळा ही पेपर सेटिंग घरी करून विद्यापीठामध्ये आणून फक्त एनव्हलप सबमिट केली जातात. आता याचं मुख्य कारण काय? याचं मुख्य कारण असं की कैक वेळा हे कम्युनिकेटच होत नाही त्या शिक्षकांना की मला तिथे येऊन मीटिंग करायची आहे. कैक वेळा त्याचा चेअरमन ते कोऑर्डिनेट करत नाही. आणि सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे गेले कित्येक वर्ष विद्यापीठाकडनं ती स्टेशनरी त्यांना अपॉइंटमेंट ऑर्डर सकट घरी पाठवली जाते. त्यामुळे निश्चितपणे त्यांचा असा समज होण्याची शक्यता आहे की मी घरी जे पेपर सेट करायचे आहेत त्याच्या जी मॅन्युस्क्रिप्टचे पेपर्स माझ्याकडे आहेत, एनव्हलप्स माझ्याकडे आहेत. सर, मी तुम्हाला ते थांबवतोय कारण तुम्ही अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडलाय की त्यांच्या घरी स्टेशनरी पुरवली जाते, त्यामुळे त्यांचा असा समज झाला. याच्या पुढे जाऊन मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. 3 पैकी नेमका कुठला पेपर निघणार आहे हे पेपर फोडणाऱ्या माणसांना कळतं कसं? याकरता आपण मॅन्युस्क्रिप्ट डिपार्टमेंटकडे जाऊ. बोला. त्याचं बरोबर पुढचं पाऊल येतं. मॅन्युस्क्रिप्ट डिपार्टमेंटमध्ये ह्यांनी दिलेल्या एनव्हलप्सना 2 एनव्हलप असतात. वरच्या एनव्हलपच्या नंतर आतल्या एनव्हलपला कोडिंग केलं जातं. हे कोड त्या व्यक्तीला माहित नाही, अनेक व्यक्तींना माहिती असतं. आय एम कमिंग टू इट. त्याची जी फाईल आहे, त्याची जी मुवमेंट पाहिली तर सुरुवातीला हेड क्लार्क तिथून असिस्टंट रजिस्ट्रारकडे कोडिंग करता जातं आणि पुन्हा कोडिंग बरोबर आहे की नाही हे पाहण्याकरता कुठेतरी ते खाली सुपरिंटेंडंटकडे येतं. तिथला हा लूपहोल. त्यानंतर सुद्धा प्रिंटिंग करून वरती आल्यानंतर जी आतली एनव्हलप्स आहेत त्याच्यावरती तमाम मॅन्युस्क्रिप्ट डिपार्टमेंटची मंडळी बसून स्लिप्स चिकटवतात की ज्याच्यावरती त्या विषयाचं नाव आहे. आता हे ट्रान्सपोर्टमध्ये जाण्यापूर्वीच त्या डिकोडिंग डिफीट झालं. आणि हे आज घडतंय का? तर नाही, हे अनेक वर्ष घडतंय. तुम्ही पुढच्या डिपार्टमेंटला जा, प्रिंटिंग सेक्शनमध्ये जा. माझी अशी अपेक्षा होती, या विद्यापीठाचा मी विद्यार्थी, इनफॅक्ट मी विद्यार्थ्यांमधनं सिनेटमध्ये निवडूनही आलेलो. प्रिंटिंग प्रेस म्हणजे अत्यंत सिक्युअर जागा असेल असं मला वाटत होतं. या कमिटीच्या अनुषंगाने जेव्हा मी प्रिंटिंग प्रेसमध्ये पाऊल ठेवलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की तिकडे सिक्युरिटी नाहीच आहे. हे धक्कादायक आहे. हे प्रचंड धक्कादायक आहे. हा कार्यक्रम बघणाऱ्या अवघ्या महाराष्ट्राचे डोळे तुमच्या या वाक्यानं उघडणार आहेत की ज्या ठिकाणी मुंबई विद्यापीठाचे पेपर छापले जातात त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सिक्युरिटी नाही, असं अत्यंत जबाबदारीने या ठिकाणी आपण विधान केलेलं आहे. माझं म्हणणं असं आहे, कोणत्याही प्रकारची सिक्युरिटी नाही असं मी म्हटलेलं नाही. तिथे सिक्युरिटी नाही म्हणजे अभाव आहे. जी मला अपेक्षित होती तद्वत नाही. त्यामुळे तिथे प्रचंड स्कोप आहे की ज्याच्यामध्ये सुधारणा करता येईल. तुम्ही पुढे जा, डिस्पॅचला जा. डिस्पॅच सील झालेली बनलं, कारण प्रिंटिंगमध्ये प्रिंटिंग झाल्यानंतर पुन्हा मॅन्युस्क्रिप्टला जातो मॅन्युस्क्रिप्ट आणि त्यानंतर सील्ड बनलं ही जाताना. तुम्ही एक प्रश्न विचारला होता की कुठला पेपर निघाला. हे कळण्याला अनेक मार्ग असू शकतात.
उदाहरणार्थ पेपर सेटर्सनं जर का प्रूफ रिडिंगला बोलवलं, किती पेपर्स प्रूफ रीड झाले, परीक्षेच्या दिवशी एखादी गडबड झाली तर त्याकरता कंट्रोल रूमला कोणाला बोलवलं, इथून काही म्हणजे अपॉइंटमेंट ऑफ कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीमध्येच एक प्रकारे लूपहोल निर्माण झालेला आहे. मी कर्मचाऱ्यांबद्दल नाही, मी पेपर सेटर्स त्यांच्या नेमणुकीतली गडबड मगाशी म्हटलं, जे आता म्हणतोय ते आता प्रक्रियेबद्दल बोलतोय. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा धोका जो संभवतो, अर्थात देवाच्या दयेने त्यातनं काही ह्यावेळची पेपरफुटी झाली असं उघड झालेलं नाहीये. माझंही मुंबई पोलिसांना अभिनंदन आहे, त्यांनी खरोखरच फार सुंदर रीतीने शोधलं. पण सामान्य माणसाला सर्वात अधिक लूपहोल कुठे दिसू शकतो, तो ट्रान्सपोर्टमध्ये. कारण ट्रान्सपोर्टमध्ये भाड्याच्या गाड्यातून हे पेपर जातात. माझी अशी धारणा आहे की जे मी लूपहोल म्हणतोय त्या प्रत्येक लूपहोलला एक सोल्युशन आहे. एक छोटीशी गोष्ट सांगतो. उदाहरणार्थ ट्रान्सपोर्टमधनं जेव्हा हे पेपर्स अति सावंतवाडी बांद्यापर्यंत म्हणजे सुमारे 600 किलोमीटरपर्यंत पोहोचवणं ही सोपी गोष्ट नाहीये विद्यापीठाकरता. पण जेव्हा ते पोहोचवले जातात तेव्हा त्या जे काही सील करून त्यांच्याकडे दिलं जातं ते बदलणं अशक्य अशातलाही भाग नाही. सोल्युशन फार सोपं आहे. आता एक प्रत्येक गोष्टीला मी सोल्युशन देईन, तेवढा वेळ नाही आपल्याकडे. पण उदाहरणादाखल आता हे पेपर जर आपण भाड्याच्या गाडीतनं पाठवणार असू तर सिक्युरिटी काय, हा प्रश्न निर्माण होतो. सोपं उत्तर आहे, ज्या कॉलेजला जाणार त्या कॉलेजला एक बॅग द्यावी, त्या बॅगेमध्ये सीलबंद पेपर घालावेत. अर्थात सील करण्याची प्रक्रियाही थोडी बदलावी असं मी म्हणेन. साईन करून ट्रान्सपरंट टेप लावावी आणि वेगवेगळ्या रंगाच्या शाईनी त्याच्यावरती त्या दिवशी शिक्के मारावे. दर दिवशीची रंग ठरवता येईल. पण तेवढं करून थांबायचं नाही, तर एका बॅगेमध्ये जर घातले, ट्रंकेत घातले आणि त्याला कुलूप लावलं आणि कुलपाची चावी जर कन्सर्न प्रिन्सिपॉलकडे किंवा नुसतं कोड नंबरचं जर कुलूप वापरलं, त्याचे रोज कोड नंबर 4 डिजिट 5 डिजिटचे बदलले आणि तुमच्याकडे येणाऱ्या कुलपाचा नंबर काय, आपण सोल्युशन विषयी दळवी सर बोलणार आहोत. मला जायचं राजन वेळुकर यांच्याकडे. सर, विद्यापीठातल्या जवळपास पेपर सेटिंगच्या प्रत्येक पायरीवर आपल्याला लूपहोल दिसत आहेत. हे पेपर फुटले त्यावेळेला प्रथम विद्यापीठाचे सर्व अधिकारी, आपणही साधारणतः नकाराच्या भूमिकेत होतात की हे पेपर फुटलेले नाहीत अशा स्वरूपाची आपली भूमिका होती. पण आता आपल्याला असं दिसतंय की प्रत्येक ठिकाणी पेपर फुटण्याचे चान्सेस आहेत. ही व्यवस्था आपल्या काळात निर्माण झाली का आपल्या आधी पण होती का, याच्या मागे काही वेगळा डाव आहे, काय म्हणाल आपण? आत्ताच दोन्ही सदस्यांनी ज्याप्रमाणे सांगितलं की ही व्यवस्था यापूर्वीपासूनच होती. नंबर 1. नंबर 2, आपण म्हणालात की नकारात्मक भूमिका विद्यापीठाने घेतली. पण एका संस्थेला एकदम कोणी सांगितल्यानंतर पेपर फुटला असं म्हणता येत नाही. पेपर फुटला असं डिक्लेअर केव्हा? त्याची एक मोठी प्रक्रिया असते, त्याच्या अथॉरिटीज असतात, त्याचे प्रूफ जोपर्यंत तुमच्या हातामध्ये येत नाही. उदाहरण मी तुम्हाला जर सांगितलं की कोणी तुम्हाला सांगितलं की हा ईमेल वरती मला पेपर मिळालेला आहे, तर त्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आज जर तुम्ही सायबरचा अभ्यास जर केला तर आज आपल्याला 7 दिवसापूर्वीची ईमेल तयार करता येते. आणि असं घडू शकत नाही, आपल्याला असं म्हणता येणार नाही. आणि म्हणून विद्यापीठाच्या संपूर्ण प्रक्रियेमधून शेवटपर्यंत तपास होईपर्यंत विद्यापीठाला पेपर फुटला असं म्हणता येत नाही, कारण विश्वासार्हता असते. म्हणजे जोपर्यंत तुमची या व्यवस्थेत पेपर फुटला अशी खात्री होत नाही तोपर्यंत विद्यापीठाचे प्रमुख म्हणून तुम्ही पेपर फुटला असं माध्यमांसमोर बोलला नाहीत असं आपण म्हणूया. बिलकुल. आणि कुलगुरूंना हे जाहीर करताच येत नाही. त्याच्या ज्या अथॉरिटीज असतात त्याच्यासमोर तुम्हाला जायचं असतं. त्या अथॉरिटीज समोर संपूर्ण गोष्टी त्यांच्या पुढे ठेवायच्या असतात. कारण कधी कधी असंही होतं, मला आठवतं की एक SMS आला, असं अनेकदा घडतं की हा पेपर फुटलेला आहे. तुम्ही त्या आधारावर निर्णय घेतला तर सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा पुढे ढकलणे, तो पेपर बदलणे असं तुम्हाला करता येत नाही जोपर्यंत तपासत नाही. मला जायचंय हिमांशू रॉय यांच्याकडे या सेगमेंटच्या एंड पूर्वी. सर, मला सांगा, या सगळ्यामध्ये एक ऑर्गनाइज्ड क्राईम, संघटित गुन्हेगारी किंवा ज्याला आपण एक गँगस्टरिझम म्हणू किंवा पेपरफुटी माफिया महाराष्ट्रात यावेळेला निर्माण झालेत का, विशेषतः मुंबई विद्यापीठामध्ये? मी इथपर्यंत नाही म्हणणार की कुठली प्रकारची मोठी माफिया किंवा गँगस्टरिझम आहे, पण हे जरूर म्हणेन की जे युनिव्हर्सिटीमध्ये जे हंगामी कर्मचारी आहे, जे प्यून्स आहे,
यापैकी एक असा गृहस्थ होता ज्यांनी ह्यापूर्वी सुद्धा हे काम केलेलं आहे. निश्चित लूपहोल्सचे ॲडव्हान्टेजेस घेतलेले आहेत. ह्यापूर्वी सुद्धा ह्या लोकांनी असे प्रयत्न केले आहेत आणि यशस्वी सुद्धा झाले असतील असं आमच्या तपासामध्ये निष्पन्न व्हायला लागलं आहे. तसेच जसं आता बाकीचे सन्माननीय ह्या पॅनलमध्ये सदस्यांनी सांगितलं, ते अनेक लूपहोल्स आहेत. त्या लूपहोल्सचं प्लग करणं अत्यंत आवश्यक आहे. मी म्हणणार नाही की कुठली माफिया किंवा अंडरवर्ल्ड ह्याच्यामध्ये शिरलेली आहे, पण मी हे निश्चित म्हणेल की हा जो रॉट आहे किंवा हे जे सिस्टीममध्ये स्लाइड आहे ते आता थांबलं पाहिजे आणि यापुढे असं व्हायला नको. यापुढे असं व्हायला नको. मॅडम मला सांगा, पूर्वीची सिस्टीम होती आणि आत्ताची सिस्टीम या दोन्हीत फारसा फरक नाही, परंतु आत्ता त्याच्यातले लूपहोल्स इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर येत आहेत. काय म्हणाल? मी जसं तुम्हाला आधी सांगितलं की हे जे प्रकरण घडतायत ते एक विशेष एक पर्टिक्युलर फॅकल्टीमध्ये घडतायत. इंजिनिअरिंगमध्ये, आर्ट, सायन्स, कॉमर्समध्ये किंवा लॉमध्ये असं होत नाहीये सध्या तरी. आपल्याला दिसत नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात. कधीतरी पेपर फुटला असेल, पण ज्या प्रकारे इंजिनिअरिंगमध्ये होतंय, यू हॅव टू लुक ॲट दिस पर्टिक्युलर फॅकल्टी की याचे काय प्रॉब्लेम्स आहेत. आणि इंजिनिअरिंग फॅकल्टी जी आहे, 99.9% जे कॉलेजेस आहेत ते प्रायव्हेटली मॅनेज्ड आहेत. सरकार त्यांना काही अनुदान देत नाही आणि मुलांकडून जी काही फी आहे आणि फी वसूल करून, भरमसाठ फी वसूल करून सुद्धा शिक्षक नेमले जात नाही. जे शिक्षक नेमले जातात ते कंत्राटी पद्धतीवर नेमले जातात. नंतर त्यांना मार्च नंतर नोकरी नसते, मार्च पर्यंत त्यांची नोकरी असते आणि मग पुढचे 3 महिने ते बेकार असतात. आणि या परिस्थितीमध्ये जसं तुम्ही आधी व्हाईस चान्सलर सरांना विचारलं की तुम्ही अनुभवी माणूस नेमत नाही का, इथे अनुभवी माणसांची फार कमतरता आहे. सिनियर फॅकल्टी इंजिनिअरिंगमध्ये फार कमी आहे आणि जे लोक आहेत जास्त करून कंत्राटी एक कॉलेजमधून दुसऱ्या कॉलेजला जातात, जिथे त्यांना असं वाटेल की शाश्वती आहे किंवा थोडा जास्त पगार मिळणार आहे तिथे जातात. ही जे एक ॲडहॉकिझम आलेला आहे या पूर्ण फॅकल्टीमध्ये, तो या लूप होल्सचा त्याचा परिणाम होतो. ज्या प्रकारे आता प्रोफेसर विनायक दळवी जसं म्हणाले की मॅन्युस्क्रिप्ट सेक्शनमध्ये त्यांना लूप होल्स दिसले, प्रिंटिंग प्रेसमध्ये दिसले, हे लूप होल्स आहेत. पण इंजिनिअरिंग फॅकल्टी यांना जास्त वल्नरेबल होते, कारण त्या लूप होल्सच्या मार्फत गैरव्यवहार होऊ शकतात, पैसा मिळू शकतो. या सेगमेंटचा एंड करताना इतकंच मला सांगायचं आहे की कच्चे दुवे आहेत एवढं तर मान्य झालेलं आहे. या पुढच्या सेगमेंटमध्ये आपण चर्चा करणार आहोत ह्या कच्च्या दुव्यांना दूर करण्याकरता कायमस्वरूपी उपाययोजना पोलीस काय सुचवत आहेत, बुकटूचे अधिकारी काय सुचवत आहेत, फॅक्ट फाइंडिंग कमिटी काय सुचवत आहेत आणि शेवटी राजन वेळुकर या विद्यापीठाचे प्रमुख म्हणून नेमकं काय करणार आहेत आणि लोकांना विश्वास देणं त्या व्यक्तीला माहित नाही, अनेक व्यक्तींना माहिती असतं. आय एम कमिंग टू इट. त्याची जी फाईल आहे त्याची जी मुवमेंट पाहिली तर सुरुवातीला हेड क्लार्क तिथून असिस्टंट रजिस्ट्रारकडे कोडिंग करता जातं आणि पुन्हा कोडिंग बरोबर आहे की नाही हे पाहण्याकरता कुठेतरी ते खाली सुपरिंटेंडंटकडे येतं. तिथला हा लूपहोल. त्यानंतर सुद्धा प्रिंटिंग करून वरती आल्यानंतर जी आतली एन्व्हलप्स आहेत त्याच्यावरती तमाम मॅन्युस्क्रिप्ट डिपार्टमेंटची मंडळी बसून स्लिप्स चिकटवतात की ज्याच्यावरती त्या विषयाचं नाव आहे. आता हे ट्रान्सपोर्टमध्ये जाण्यापूर्वीच त्या डिकोडिंग डिफीट झालं आणि हे आज घडतंय का, तर नाही, हे अनेक वर्ष घडतंय. तुम्ही पुढच्या डिपार्टमेंटला जा, प्रिंटिंग सेक्शनमध्ये जा. माझी अशी अपेक्षा होती, या विद्यापीठाचा मी विद्यार्थी, इनफॅक्ट मी विद्यार्थ्यांमधनं सिनेटमध्ये निवडूनही आलेलो. प्रिंटिंग प्रेस म्हणजे अत्यंत सिक्युअर्ड जागा असेल असं मला वाटत होतं. या कमिटीच्या अनुषंगाने जेव्हा मी प्रिंटिंग प्रेसमध्ये पाऊल ठेवलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की तिकडे सिक्युरिटी नाहीच आहे. हे धक्कादायक आहे, हे प्रचंड धक्कादायक आहे. हा कार्यक्रम बघणाऱ्या अवघ्या महाराष्ट्राचे डोळे तुमच्या या वाक्यानं उघडणार आहेत की ज्या ठिकाणी मुंबई विद्यापीठाचे पेपर छापले जातात त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सिक्युरिटी नाही, असं अत्यंत जबाबदारीने या ठिकाणी आपण विधान केलेलं आहे. माझं म्हणणं असं आहे, कोणत्याही प्रकारची सिक्युरिटी नाही असं मी म्हटलेलं नाही. तिथे सिक्युरिटी नाही म्हणजे अभाव आहे. जी मला अपेक्षित होती तद्वत नाही. त्यामुळे तिथे प्रचंड स्कोप आहे की ज्याच्यामध्ये सुधारणा करता येईल. तुम्ही पुढे जा, डिस्पॅचला जा. डिस्पॅच सील झालेली बनलं, कारण प्रिंटिंगमध्ये प्रिंटिंग झाल्यानंतर पुन्हा मॅन्युस्क्रिप्टला जातो मॅन्युस्क्रिप्ट आणि त्यानंतर सील्ड बनलं. ही जाताना तुम्ही एक प्रश्न विचारला होता की कुठला पेपर निघाला. हे कळण्याला अनेक मार्ग असू शकतात.
उदाहरणार्थ पेपर सेटर्सना जर का प्रूफ रिडिंगला बोलवलं, किती पेपर्स प्रूफ रीड झाले, परीक्षेच्या दिवशी एखादी गडबड झाली तर त्याकरता कंट्रोल रूमला कोणाला बोलवलं, इथून काही म्हणजे अपॉइंटमेंट ऑफ कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीमध्येच एक प्रकारे लूपहोल निर्माण झालेला आहे. मी कर्मचाऱ्यांबद्दल नाही, मी पेपर सेटर्स त्यांच्या नेमणुकीतली गडबड मगाशी म्हटलं, जे आता म्हणतोय ते आता प्रक्रियेबद्दल बोलतोय. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा धोका जो संभवतो, अर्थात देवाच्या दयेने त्यातनं काही ह्यावेळची पेपरफुटी झाली असं उघड झालेलं नाहीये. माझंही मुंबई पोलिसांना अभिनंदन आहे, त्यांनी खरोखरच फार सुंदर रीतीने शोधलं. पण सामान्य माणसाला सर्वात अधिक लूपहोल कुठे दिसू शकतो, तर ट्रान्सपोर्टमध्ये. कारण ट्रान्सपोर्टमध्ये भाड्याच्या गाड्यातून हे पेपर जातात. माझी अशी धारणा आहे की जे मी लूपहोल म्हणतोय त्या प्रत्येक लूपहोलला एक सोल्युशन आहे. एक छोटीशी गोष्ट सांगतो. उदाहरणार्थ ट्रान्सपोर्टमधनं जेव्हा हे पेपर्स अति सावंतवाडी बांद्यापर्यंत म्हणजे सुमारे 600 किलोमीटरपर्यंत पोहोचवणं ही सोपी गोष्ट नाहीये विद्यापीठाकरता. पण जेव्हा ते पोहोचवले जातात तेव्हा त्या जे काही सील करून त्यांच्याकडे दिलं जातं ते बदलणं अशक्य आहे अशातलाही भाग नाही. सोल्युशन फार सोपं आहे. आता एक प्रत्येक गोष्टीला मी सोल्युशन देईन, तेवढा वेळ नाही आपल्याकडे, पण उदाहरणादाखल आता हे पेपर जर आपण भाड्याच्या गाडीतनं पाठवणार असू तर सिक्युरिटी काय हा प्रश्न निर्माण होतो. सोपं उत्तर आहे. ज्या कॉलेजला जाणार त्या कॉलेजला एक बॅग द्यावी, त्या बॅगेमध्ये सीलबंद पेपर घालावेत. अर्थात सील करण्याची प्रक्रियाही थोडी बदलावी असं मी म्हणेन. साईन करून ट्रान्सपरंट टेप लावावी आणि वेगवेगळ्या रंगाच्या शाईनी त्याच्यावरती त्या दिवशी शिक्के मारावे. दर दिवशीची रंग ठरवता येईल. पण तेवढं करून थांबायचं नाही, तर एका बॅगेमध्ये जर घातले, ट्रंकेत घातले आणि त्याला कुलूप लावलं आणि कुलपाची चावी जर कन्सर्न प्रिन्सिपॉलकडे किंवा नुसतं कोड नंबरचं जर कुलूप वापरलं, त्याचे रोज कोड नंबर 4 डिजिट 5 डिजिटचे बदलले आणि तुमच्याकडे येणाऱ्या कुलपाचा नंबर काय आपण सोल्युशन विषयी दळवी सर बोलणार आहोत. मला जायचं राजन वेळुकर यांच्याकडे. सर, विद्यापीठातल्या जवळपास पेपर सेटिंगच्या प्रत्येक पायरीवर आपल्याला लूपहोल दिसत आहेत. हे पेपर फुटले त्यावेळेला प्रथम विद्यापीठाचे सर्व अधिकारी, आपणही साधारणतः नकाराच्या भूमिकेत होतात की हे पेपर फुटलेले नाहीत अशा स्वरूपाची आपली भूमिका होती. पण आता आपल्याला असं दिसतंय की प्रत्येक ठिकाणी पेपर फुटण्याचे चान्सेस आहेत. ही व्यवस्था आपल्या काळात निर्माण झाली का आपल्या आधी पण होती का? याच्या मागे काही वेगळा डाव आहे, काय म्हणाल आपण? आत्ताच दोन्ही सदस्यांनी ज्याप्रमाणे सांगितलं की ही व्यवस्था यापूर्वीपासूनच होती. नंबर 1. नंबर 2, आपण म्हणालात की नकारात्मक भूमिका विद्यापीठाने घेतली, पण एका संस्थेला एकदम कोणी सांगितल्यानंतर पेपर फुटला असं म्हणता येत नाही. पेपर फुटला असं डिक्लेअर केव्हा करता? त्याची एक मोठी प्रक्रिया असते, त्याच्या अथॉरिटीज असतात, त्याचे प्रूफ जोपर्यंत तुमच्या हातामध्ये येत नाही. उदाहरण मी तुम्हाला जर सांगितलं की कोणी तुम्हाला सांगितलं की हा ईमेल वरती मला पेपर मिळालेला आहे, तर आता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आज जर तुम्ही सायबरचा अभ्यास जर केला तर आज आपल्याला 7 दिवसापूर्वीची ईमेल तयार करता येते. आणि असं घडू शकत नाही, आपल्याला असं म्हणता येणार नाही. आणि म्हणून विद्यापीठाच्या संपूर्ण प्रक्रियेमधून शेवटपर्यंत तपास होईपर्यंत विद्यापीठाला पेपर फुटला असं म्हणता येत नाही. कारण विश्वासार्हता असते. म्हणजे जोपर्यंत तुमची या व्यवस्थेत पेपर फुटला अशी खात्री होत नाही तोपर्यंत विद्यापीठाचे प्रमुख म्हणून तुम्ही पेपर फुटला असं माध्यमांसमोर बोलला नाहीत असं आपण म्हणूया. बिलकुल. आणि कुलगुरूंना हे जाहीर करताच येत नाही. त्याच्या ज्या अथॉरिटीज असतात त्याच्यासमोर तुम्हाला जायचं असतं. त्या अथॉरिटीज समोर संपूर्ण गोष्टी त्यांच्या पुढे ठेवायच्या असतात. कारण कधी कधी असंही होतं, मला आठवतं की एक SMS आला, असं अनेकदा घडतं की हा पेपर फुटलेला आहे. तुम्ही त्या आधारावर निर्णय घेतला तर सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा पुढे ढकलणे, तो पेपर बदलणे असं तुम्हाला करता येत नाही जोपर्यंत तपासत नाही. मला जायचंय हिमांशू रॉय यांच्याकडे या सेगमेंटच्या एंड पूर्वी. सर, मला सांगा, या सगळ्यामध्ये एक ऑर्गनाइज्ड क्राईम, संघटित गुन्हेगारी किंवा ज्याला आपण एक गँगस्टरिझम म्हणू किंवा पेपरफुटी माफिया महाराष्ट्रात यावेळेला निर्माण झालेत का, विशेषतः मुंबई विद्यापीठामध्ये? मी इथपर्यंत नाही म्हणणार की कुठली प्रकारची मोठी माफिया किंवा गँगस्टरिझम आहे, पण हे जरूर म्हणेन की जे युनिव्हर्सिटीमध्ये जे हंगामी कर्मचारी आहे, जे प्यून्स आहे,
यापैकी एक असा गृहस्थ होता ज्यांनी ह्यापूर्वी सुद्धा हे काम केलेलं आहे. निश्चित लूपहोल्सचे ॲडव्हान्टेजेस घेतलेले आहेत. ह्यापूर्वी सुद्धा ह्या लोकांनी असे प्रयत्न केले आहेत आणि यशस्वी सुद्धा झाले असतील असं आमच्या तपासामध्ये निष्पन्न व्हायला लागलं आहे. तसेच जसं आता बाकीचे सन्माननीय ह्या पॅनलमध्ये सदस्यांनी सांगितलं, ते अनेक लूपहोल्स आहेत. त्या लूपहोल्सचं प्लग करणं अत्यंत आवश्यक आहे. मी म्हणणार नाही की कुठली माफिया किंवा अंडरवर्ल्ड ह्याच्यामध्ये शिरलेली आहे, पण मी हे निश्चित म्हणेल की हा जो रॉट आहे किंवा हे जे सिस्टीममध्ये स्लाइड आहे ते आता थांबलं पाहिजे आणि ह्यापुढे असं व्हायला नको. यापुढे असं व्हायला नको. मॅडम मला सांगा, पूर्वी जी सिस्टीम होती आणि आत्ताची सिस्टीम या दोन्हीत फारसा फरक नाही, परंतु आत्ता त्याच्यातले लूपहोल्स इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर येत आहेत, काय म्हणाल? मी जसं तुम्हाला आधी सांगितलं की हे जे प्रकरण घडतायत ते एक विशेष एक पर्टिक्युलर फॅकल्टीमध्ये घडतायत. इंजिनिअरिंगमध्ये, आर्ट, सायन्स, कॉमर्समध्ये किंवा लॉमध्ये असं होत नाहीये सध्या तरी, आपल्याला दिसत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीतरी पेपर फुटला असेल, पण ज्या प्रकारे इंजिनिअरिंगमध्ये होतंय, यू हॅव टू लुक ॲट दिस पर्टिक्युलर फॅकल्टी की याचे काय प्रॉब्लेम्स आहेत. आणि इंजिनिअरिंग फॅकल्टी जी आहे 99.9% जे कॉलेजेस आहेत ते प्रायव्हेटली मॅनेज्ड आहेत. सरकार त्यांना काही अनुदान देत नाही आणि मुलांकडून जी काही फी आहे आणि फी वसूल करून, भरमसाठ फी वसूल करून सुद्धा शिक्षक नेमले जात नाही. जे शिक्षक नेमले जातात ते कंत्राटी पद्धतीवर नेमले जातात. नंतर त्यांना मार्च नंतर नोकरी नसते, मार्च पर्यंत त्यांची नोकरी असते आणि मग पुढचे 3 महिने ते बेकार असतात. आणि या परिस्थितीमध्ये जसं तुम्ही आधी व्हाईस चान्सलर सरांना विचारलं की तुम्ही अनुभवी माणूस नेमत नाही का, इथे अनुभवी माणसांची फार कमतरता आहे. सिनियर फॅकल्टी इंजिनिअरिंगमध्ये फार कमी आहे आणि जे लोक आहेत जास्त करून कंत्राटी एक कॉलेजमधून दुसऱ्या कॉलेजला जातात, जिथे त्यांना असं वाटेल की शाश्वती आहे किंवा थोडा जास्त पगार मिळणार आहे तिथे जातात. ही जे एक ॲडहॉकिझम आलेला आहे या पूर्ण फॅकल्टीमध्ये, तो या लूप होल्सचा त्याचा परिणाम होतो. ज्या प्रकारे आता प्रोफेसर विनायक दळवी जसं म्हणाले की मॅन्युस्क्रिप्ट सेक्शनमध्ये त्यांना लूप होल्स दिसले, प्रिंटिंग प्रेसमध्ये दिसले, हे लूप होल्स आहेत. पण इंजिनिअरिंग फॅकल्टी यांना जास्त वल्नरेबल होते, कारण त्या लूप होल्सच्या मार्फत गैरव्यवहार होऊ शकतात, पैसा मिळू शकतो. या सेगमेंटचा एंड करताना इतकंच मला सांगायचं आहे की कच्चे दुवे आहेत एवढं तर मान्य झालेलं आहे. या पुढच्या सेगमेंटमध्ये आपण चर्चा करणार आहोत ह्या कच्च्या दुव्यांना दूर करण्याकरता कायमस्वरूपी उपाययोजना पोलीस काय सुचवत आहेत, बुकटूचे अधिकारी काय सुचवत आहेत, फॅक्ट फाइंडिंग कमिटी काय सुचवत आहेत आणि शेवटी राजन वेळुकर या विद्यापीठाचे प्रमुख म्हणून नेमकं काय करणार आहेत आणि लोकांना विश्वास देणार आहेत की नाही. परीक्षा वेळेवर सुरू झाली आणि एकही पेपर फुटला नाही आणि मी आपल्याला सगळ्यांना आश्वासन देऊ इच्छितो की अशा प्रकारचे पेपर फुटीचे प्रकार या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आणि या 2 सदस्यांनी लूपहोल्स जे सांगितलेत ते संपूर्ण माध्यमातून पेपर फुटणार नाही असं मी या ठिकाणी सांगू. तुम्ही हे जे उपाय सुचवलेले आहेत ते पेपर डिस्ट्रीब्युशन मधले आहेत. आपल्याकडे या प्रकारची जी सिस्टीम तुम्ही आता राबवताय त्याच्यातनं पेपर डिस्ट्रीब्युशन मधले ज्या त्रुटी आहेत त्या कायमस्वरूपी दूर होण्याकरता महाराष्ट्राला तुम्ही असं आता आश्वासन देणार का की हे तंत्रज्ञान आम्ही आता सर्वत्र वापरणार आहोत? या विद्यापीठामध्ये हे तंत्रज्ञान वापरायचा आम्ही निर्णय घेतलेला आहे, पण सगळ्या केंद्रांमध्ये तशी व्यवस्था निर्माण करायला लागते. हळूहळू फेज वाईज आम्ही ही संपूर्ण यंत्रणा ज्या ठिकाणी वेबलिंकला काय लागतं मला सांगा. कॉम्प्युटर लागतो आणि वेब कनेक्शन लागतं. ह्याच्यात काय फार मोठ्या प्रकारचं मला सांगा काय यंत्रणा उभी करावी लागणार आहे. मला आता खेडेगावात सुद्धा अशा प्रकारच्या कॉलेजेसमध्ये यंत्रणा उपलब्ध असताना हे आपण कायमस्वरूपी राबवणार आहोत असं महाराष्ट्राला आश्वासन का देऊ शकत नाही आज? मी सांगितलं की आम्ही आता टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून हे संपूर्ण प्रक्रिया राबवणार आहे आणि जशी जशी म्हणजे आजही मी सांगतो की 61 केंद्रामधून इंजिनिअरिंग महाविद्यालय असतानाही 5-6 ठिकाणी वेबलिंक त्यांना ओपन करता आली नाही आणि म्हणून वी वॉन्ट टू गो व्हेरी कॉशियसली. पण मी महाराष्ट्राला माझ्या विद्यापीठांना असं सांगू इच्छितो की पेपर फुटीचे प्रकार यापुढे होणार नाही. एखादा त्याच्यामध्ये
पेपर फुटीचे प्रकार यापुढे होणार नाहीत असं स्पष्ट आश्वासन या चॅनलवरून राजन वेळुकर यांनी दिलेलं आहे. हाच धागा घेऊन मला हिमांशू राय सरांकडे जायचं आहे. सर, मला थोडक्यात सांगा, आपल्याकडे वेळ फार कमी आहे, कोणत्या 3 गोष्टी विद्यापीठाला तुम्ही सांगाल या संपूर्ण घटनेचा आपण इतक्या वेगानं तपास केला आहे, कोणत्या 3 गोष्टी सांगाल की जेणेकरून अशा प्रकारांना आळा बसेल? 3 गोष्टी सांगण्यापेक्षा वेळ कमी आहे. मी इतकंच म्हणेल की हे संपूर्ण प्रक्रिया संदर्भात एक गोपनीय अहवाल आम्ही विद्यापीठांना आम्ही पाठवणार आहोत. त्याच्यामध्ये आमचे पूर्ण जे फाइंडिंग्ज आहेत ते आम्ही नमूद करणार आहोत. आता जे प्रक्रिया आहे परीक्षेची त्याच्याबद्दल आम्ही काही तज्ज्ञ नाही, ते तज्ज्ञ आहेत, ते ठरवतील की त्यांचे लूपहोल्स कसे त्यांनी कव्हर करायचे. इतकं मी जरूर सांगेन या ठिकाणी की ह्या तपासामुळे किंवा ह्या इन्व्हेस्टिगेशनमुळे खूप चांगल्या प्रकारचा एक मेसेज गेलेला आहे की जे लोक हे चुकीचं करतात, गैरकायदेशीर गोष्टी करतात, ते पकडले जाऊ शकतात, निश्चित पकडले जाऊ शकतात नाही. आणि मी आपल्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी इतकं नक्की सांगेन की ह्यापुढे जर कोणी अशी हिंमत केली तर निश्चितचे 10 वर्ष तुरुंगात जातील, हे आश्वासन आणि हा हमी मी देऊ इच्छितो. अत्यंत 2 महत्वाच्या या ठिकाणी आश्वासनं मिळाली आहेत की यापुढे अशा प्रकारची पेपरफुटी होणार नाही असं कुलगुरूंनी सांगितलंय. आणि हिमांशू राय यांनी पोलिसांच्या वतीने अशी ग्वाही दिलेली आहे की अशा प्रकारचा कुठलाही प्रकार जर झाला तर त्याला आम्ही आळा घालू, 100% घालू आणि त्याला 10 वर्षापर्यंतची सजा सुद्धा होऊ शकणार आहे. मला या सेगमेंटचा शेवट करताना 2 मान्यवरांकडे जायचं आहे आणि त्यांना प्रश्न विचारायचा आहे की आपण विद्यापीठात दोष शोधले, आपण विद्यापीठातल्या हंगामी कर्मचाऱ्यांमध्ये दोष शोधले, त्यांच्या व्यवस्थेतले लूपहोल शोधले. सर, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, पेपर फुटला, अवेलेबल झाला ही एक गोष्ट, यातला सर्वात महत्वाचा एक दुवा होता की ज्यांनी तो विकत घेतला. त्या विद्यार्थी आणि पालकांच्या मानसिकतेविषयी काय म्हणाल, ते सुद्धा या पेपर फुटीला तेवढेच जबाबदार नाहीत का? निश्चित. कार्यक्रमाचं नाव रोखठोक आहे, उत्तरही रोखठोक देऊ इच्छिन. जरूर. माझं मत असं आहे की असे प्रकार घडण्याला कुलगुरूपासून विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनी जबाबदारी स्वीकारावी. त्यात मीही सामील आहे, मीही ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे, प्रत्येक नागरिकाने ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे. हे प्रकार आज घडतायत अशातलं नाहीये. मला एक आठवतं, 2004-2005 साली सुद्धा बीकॉमच्या एका विषयाचा पेपर मुंबई विद्यापीठात एकदा नाही, 2दा नाही तर 3दा फुटला होता आणि मुंबई पोलिसांनी सक्षमतेने त्यावेळी आरोपींना अटक केली होती. थोडक्यात सांगायचं तर हा प्रकार थांबवण्याकरता 3च गोष्टी आहेत. 1, लूपहोल शोधलेले आहेत, म्हणजे आजार कळलेला आहे, त्यामुळे आता त्याच्यावरती इलाज करणं सोपं आहे. 2, टेक्नॉलॉजीचा अधिक वापर त्यात होईल, ऍडमिनिस्ट्रेटिव्हली लूपहोल सेल होऊन रेग्युलर प्रक्रिया होईल. आणि 3 आणि शेवटचं, जी गरज आहे विद्यापीठाला ती कॅपॅसिटी बिल्डिंग, आपल्या कर्मचाऱ्यांची अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज कमिटमेंट. जर कर्मचाऱ्यांमध्ये कॅपॅसिटी बिल्डिंग आणि कमिटमेंट झाली तर ही चॅलेंज कोणीही सक्षमतेने घेऊ शकेन असं मला रोखठोकपणे वाटतं. मॅडम, फायनल वर्ड, शेवटचं काय वाक्य म्हणाल? मला असं म्हणायचं आहे की जसं प्रोफेसर विनायक दळवी म्हणाले की आजार कळलाय, माझं मत थोडं वेगळं आहे. माझ्या मते पेपरफुटी जे प्रकरण आहे तो आजार नाही आहे, तो एक सिम्पटम आहे. आजार आहे वाढती क्रायसिस उच्च शिक्षणामध्ये आणि विशेष करून सिन्स वी आर फ्रॉम मुंबई युनिव्हर्सिटी, मुंबई विद्यापीठामध्ये जी वाढती क्रायसिस आहे. मार्च महिन्यामध्ये आमची जी अधिसभाची मीटिंग झाली होती तेव्हा तो पहिला पेपर फुटला होता आदल्या दिवशी आणि त्याच्यावर मग सिनेटमध्ये त्याच्यावर खूप लोक बोलले, ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सी, टीचर्स आम्ही सुद्धा बोललो. आणि त्यावेळेला आम्ही ऍडमिनिस्ट्रेशनला असं विचारलं होता की एवढी ॲडहॉकिझम ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये आपण का ठेवली आहे. आपल्या ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये जे महत्वाचे अधिकारी असतात, व्हाईस चान्सलर असतात, त्यांच्यानंतर प्रो व्हाईस चान्सलर, रजिस्ट्रार, कंट्रोलर ऑफ एक्झाम आणि फायनान्स ऑफिसर. आपल्याकडे प्रो बीसी नव्हते, खूप महिने नव्हते. नंतर आपले कंट्रोलर ऑफ एक्झाम इनचार्ज, आपले रजिस्ट्रार इनचार्ज आणि प्रो बीसी नॉन एक्झिस्टंट. असं असताना तेव्हा आम्ही एक मागणी केली होती, अधिसभाच्या सदस्यांनी, विशेष करून शिक्षकांनी
अशी मागणी केली होती आणि ग्रॅज्युएट्सनी सुद्धा की तुम्ही प्रो व्हीसी नेमायला पाहिजे. आणि एक मिनिट, एडहॉकिझम इन ऍडमिनिस्ट्रेशन तो एक भाग आहे. तो क्रायसिस का वाढत चाललाय त्याचाही मला कारण सांगायचं आहे. आणि आम्ही शिक्षक संघटना याच्यावर काय उपाय सुचवतोय, फक्त विद्यापीठाला नाही, सरकारला. थोडक्यात सांगा, माझा वेळ संपत आला मॅडम. आमचा एक उपाय आहे की तुम्ही जे खाजगीकरणामुळे लोकांच्या नेमणुका हंगामी पद्धतीने करताय. आम्ही शिक्षकांना दोष देत नाही आहोत, आम्ही कर्मचाऱ्यांना दोष देत नाही आहोत. हंगामी प्रक्रियेमध्ये ज्या प्रकारे लोक येतात त्यांची त्या इन्स्टिट्यूशन, विद्यापीठ असो किंवा कॉलेज असो, बांधिलकी निर्माण होत नाहीये. आणि जे विद्यार्थी आहेत, विद्यार्थी भरडले जातात, भरमसाठ फीस देतात आणि त्यांना क्वालिटी एज्युकेशन मिळत नाहीये, म्हणून त्यांची मनस्थिती. बांधिलकी सर्वात महत्वाची आहे असा अत्यंत महत्वाचा मुद्दा मधु परांजपे यांनी मांडलेला आहे. या सर्व चर्चेचा शेवट करताना मला एकच सांगायचं आहे की विद्यापीठासारख्या इन्स्टिट्यूशनला आज पेपर फुटीचा व्हायरस लागलेला आहे. त्याच वेळेला मुंबई पोलिसांनी अत्यंत कमीत कमी वेळात अतिशय चलाखीनं याचा तपास करून त्यांना योग्य ती कलमं लावून एक प्रकारची जरब निर्माण केली आहे. फॅक्ट फाइंडिंग कमिटीने या विषयावर अत्यंत सखोल अशा प्रकारचं संशोधन करून यातले सगळे कच्चे दुवे विद्यापीठाच्या समोर आणलेले आहेत. आज या चॅनलवरून कुलगुरूंनी पुन्हा अशी पेपर फुटी होणार नाही अशी ग्वाही दिलेली आहे आणि माहिती तंत्रज्ञानाचा, अत्याधुनिकतेचा, व्यवस्थापन तंत्रांचा आपण वापर करू अशीही या ठिकाणी ग्वाही दिलेली आहे. तर पोलिसांनी अशा प्रकारचा कुठलाही प्रयत्न आम्ही हाणून पाडू हे सांगितलेलं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे प्राध्यापक दळवींनी एक महत्वाचं वाक्य सांगितलं की यातली सचोटी महत्वाची, आणि मधु परांजपे यांनी सांगितलं विद्यापीठाची बांधिलकी महत्वाची. शेवटी एक इन्स्टिट्यूशन उभी करायला वर्षानुवर्ष जातात. त्याविषयी आरोप करणं फार सोपं असतं, परंतु त्यातल्या त्रुटींवर मात करणं हाच खरा उपाय असतो. ज्या वेळेला पेपर फुटर असतात त्याच वेळेला सुद्धा अनेक परीक्षा योग्य वेळी योग्य पद्धतीनं होत असतात. तशाच सर्व परीक्षा होतील असा विश्वास बाळगूया. धन्यवाद. झी 24 तास, एक पाऊल पुढे.